कर ना ओपन. मी घाबरतोय का माहित नाही मला. अरे उघड उघड उघड. हा उघडा आहे ना बघ पहिले की लॉक येत. हो अनएक्सपेक्टेड होतं. अनएक्सपेक्टेड काहीतरी चांगलं असं बघायला भेटलं ना खूप मस्त वाटतं की लाईक किती मेंटेन आहे अजून पण या गोष्टी. सगळ्यात शॉकिंग गोष्ट जी अनपेक्षित होती ती आम्हाला जी दिसली ती. नमस्कार, शुभ सकाळ, जय शिवराय. 2026चा हा आता आपला दुसरा ट्रेक आहे. तर आता मी इथून निघतो डोंबिवलीवरून कसाऱ्यावरून नाशिकला जायचं आहे आपल्याला. रामशेज किल्ल्याचा ट्रेक आहे आज. तर माझ्यासोबत माझा मित्र पण असणार आहे रोहित, जो की टिटवाळ्याला भेटेल. तर लेट्स सी कसा होता हा ट्रेक. 5:37ची ट्रेन आहे आणि 1 तास आधीच येऊन बसले. आता 5 वाजलेत. झाल्यावर बायकोची आठवण म्हणून फिरायला गेल्यावर बायकोच्या ग्लव्ह सोबत घेऊन यायला लागतात. टोपी काढू का रे? चांगले वाटतंय. मग रोहित पहिल्यांदा माझ्या व्हिडिओत पदार्पण करून कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. पदार्पण आधीच झालं असतं, तुम्ही लोकांनी दिलं नाही मला, बाकी काय नाही. हा बोलला शिवाय सकाळी काय सुंदर सनराईज बघायला भेटतोय. कसारा स्टेशनला उतरलो आम्ही. कसं जायचंय? इकडनं जायचं नाशिक CBSला. अच्छा, त्यासाठी आपल्याला टॅक्सी किंवा जीप भेटेल. टॅक्सी नाही, जीपच भेटेल किंवा ओमनी. आणि मग तिथून पुढे बघू आपण पुढे गेल्यावर. पुढे बस ST. जर्नी स्टार्ट झाली आमची आणि राहुल कुठे बसलाय गिअरच्या मध्ये. बाय. तर आता पोहोचलोय CSB ला. पहिले काय CBS ला पोहोचलोय आता. मुंबई का समज सकता है. CBS ला उतरलोय आता. काहीतरी आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट बघू किंवा ओला उबर काय जे. पहिले तर पेट पूजा करू, नाश्ता करू. पेट्रोल बुडायले सुरू कर दिए. तर आता राजमाची किल्ल्याच्या बेसला पोहोचलोय आम्ही. रामशेज कट कर. तर आता आम्ही रामशेज गडाच्या पायथ्याशी पोहोचलोय. हा माझ्या मागे किल्ला आहे बघा. छान किल्ला आहे, छोटासा किल्ला आहे, पटकन होऊन जाईल 45 मिनिट्स. तर इथे येण्यासाठी तुम्ही रिक्षाने येऊ शकता, बसने येऊ शकता. आता सध्या बस बंद होत्या कारण इलेक्शनमुळे बसची फ्रिक्वेन्सी थोडी कमी आहे. रिक्षाने येऊ शकता. आम्ही उबेरने आलो. 230 रुपये झाले. नॉर्मली कदाचित जास्त घेतील. बाकी डायरेक्ट केलं तर आपलं आशेवाडी आहे. तुम्हाला तिकडनं आल्यानंतर समोर लगेच दिसेल रस्ता, जिथे स्टॉप होतो एंड होतो तिथनं पुढे किल्ल्याचा रस्ता चालू होतो. तुम्ही येऊ शकता. आशेवाडी बेस. रामशेज किल्ल्यावर काय काय बघायला भेटेल ते दिलंय. शिलालेख, सैनिक चौक्या, एवढं असेल वाटलं ना. भरपूर आहे इथे. बाणगंगा उगमस्थान, किल्लेदार वाडा, चुन्याचा खाना, बऱ्याच गोष्टी दिल्या तिथे. या सर्व गोष्टी मला इथे पाहायला भेटतील. हा इथे किल्ल्याचा नकाशा आहे, हा पण बघून घ्या एकदा. मागे माहिती दिली आहे. त्याने ना बरेच प्रयत्न केले औरंगजेबाने महाराष्ट्रात विजय हासिल करण्यासाठी, पण ते त्याच्याकडनं काही शक्य होईच ना. त्याच्या सरदारांकडनं काही शक्य होईना, कारण मराठे त्यावेळेस पेटून उठले होते. ते औरंगजेबाला जिंकण्याची एकही संधी देत नव्हते, एकही किल्ला.
सो त्यांनी माहिती काढली औरंगजेबाने की महाराष्ट्रातला सगळ्यात छोटा किल्ला कोणता आहे जो आपल्याला लवकर हासिल होईल, कारण तो हपापला होता की एक तरी विजय मला मिळाला पाहिजे. सो त्याने हा रामसेज निवडला. औरंगजेबाला म्हणजे त्यावेळेस 600 मावळे फक्त आपल्या रामसेज वरती होते आणि जवळपास हजारांचं सैन्य इथे छावणी टाकून राहिलं. बरेचसे प्रयत्न केले, खूप काही प्रयत्न केले या रामसेज जिंकण्यासाठी, पण वरचे जे मावळे होते त्यांनी 600 मावळ्यांनी तब्बल 5 ते 5.5 वर्ष हा किल्ला लढत ठेवला. औरंगजेबाच्या हाती लागू दिला नाही. पुढे जाऊन तो बांबू त्याच्यावर नाही, वेल्डिंग तुटले ना रे, कसं टेन्शन राहील. जस्ट आम्ही इथे पोहोचलोय वरती. फर्स्ट पॉईंट एक भेटलाय जिथे की गुफेसारखं होतं. आणि सगळ्यात शॉकिंग गोष्ट जी अनपेक्षित होती ती आम्हाला इथे दिसली. ती छोटासा खड्डा आहे. आधी वाटलं नॉर्मल हवा किंवा काहीतरी व्हेंटिलेशन टाईप बनवलं असेल, पण तिथून पायऱ्या दिसत आहेत. थांबा एक मिनटं, आधी वाटलं नॉर्मल व्हेंटिलेशनसाठी वगैरे असेल हा खड्डा. या इथे गुफा आहे बघा, इथून दिसतोय. एवढा छोटासाच आहे, पण तिथे पायऱ्या दिसत आहेत. कदाचित देखरेखीसाठी वापरला जात असेल इथून, कारण इथून जर बघितलं तर डायरेक्ट खालचं पूर्ण व्ह्यू दिसतो गावचा, पण खालच्या व्यक्तीला कळणार नाही की इथून कोणतरी बघतंय. मस्त आहे. कदाचित लोक त्या रस्त्याने सरळ तिथे एक मंदिर तिकडे जात असतील. ही गुफा नोटीस होते ना, दिसत नाही असं नाही आहे, पण इथं आलं पाहिजे, ही गुफा म्हणजे बघितली पाहिजे. इथे याल तेव्हा ही गुफा नक्की बघा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या किल्ल्याचा पर्पजच लगेच कळतो की देखरेखीसाठी हे ठेवला. बघा, हा तुम्ही बघू शकता आता मेन spot आहे. आत्ताचा सुद्धा मेन रस्ता इकडनं जातो. म्हणजे पूर्वी तर कदाचित याच्याही पेक्षा दुर्मिळ असेल. मस्त. मला एक खूप याचं हे वाटलं की फोनमध्ये सुद्धा असं वाटतंय की फक्त एक खड्डा आहे तिकडे, बाकी काहीच नाहीये, पण ऍक्च्युअली खड्डा नाहीये तो. ये मंदिर बहुत पुराना है, भगवान के समय का. अच्छा, भगवान रामचंद्र जी ने इधर वनवास काटा. अच्छा, हाँ वो तो हमने पढ़ा. और फिर उसके बाद से वही सब हाँ, रिनोवेशन हुआ रहेगा बाद में थोड़ा. नरम पड़ती है. तर आम्ही बुरुजाच्या साईडला चाललोय. इथून शहरी साईडने बुरुज आहे. इथून सर मला वाटतं सगळीकडे लक्ष ठेवू शकतो ना, लेफ्टला राईटला. साधी सरळ गोष्ट आहे. हा. किल्ल्याचा पर्पज लगेच समजून हा. येतो की हा काय बोलतो देखरेख करण्यासाठी असलेला किल्ला असावा. डायरेक्ट मृत्यू आहे. मृत्यू तेवढं नाही, पण आहे भाई, आहे. पडलं तर मृत्यूच आहे. काय बोलतो खाली काय नाही, चायला खाली म्हणजे काहीच नाही इथून पुढे. तेच बोललो, काहीच नाहीये. काहीच नाही, साधं हे बुरुज पण नाही दिसत आहे. एकदम एजला उभे आहे आपण. रामशेषच्या बुरुजावर आम्ही बसलोय. मागे हे बघा ध्वज, आणि किती लांब पर्यंत परिसर या बुरुजावरून दिसतोय. दोन्हीकडचा लांब पर्यंतचा परिसर या बुरुजावरून पाहता येतं. किती छान बुरुज आहे. एकमेव की नाही मला माहित नाही, पण मला एवढं कळतंय की इथे भवानी मातेचं सुद्धा मंदिर. तेव्हा आपल्याला वाटत नाही की इकडे ह्या गुफेमध्ये जायला जागा आहे करून, पण इथे तुम्ही बघाल ना खाली वाकून तर इथे पायऱ्या सुद्धा दिलेल्या आहेत. माझ्या मते हा खलबत खानाचा असावा, तरी पण आपण खाली जाऊन बघूया. हे मीटिंग रूम आहे सर, हा खलबत खाना असतात. काय बोलतो आपण याला चोरवाट नाही बोलू शकत. कदाचित असेल, पण इथे खूप सारे दगड टाकलेले आहेत. कदाचित इथून खाली असेल, सांगता येत नाही. तरी पण आपण वरती एकदा अजून बरंच फिरायचं बाकी, ते बघून आल्यानंतर ठरवू की काय असू शकतंय. जे काय जे पण काय खूप सुंदर जागा आहे का पूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे. अनएक्सपेक्टेड होतं. अनएक्सपेक्टेड काहीतरी चांगलं असं बघायला भेटलं ना, खूप
मस्त वाटतं की लाईक किती मेंटेन आहे अजून पण या गोष्टी. नाही दुसरी गोष्ट असं वाटतं की इथे येऊन खरंच वरती नाही गेला. वेस्ट नाही गेला, छोटा किल्ला होता पण वरती मजा आली. थोडं मस्त मेंटेन आहे अजून पण या गोष्टी छान आहेत. हे बघा दरवाजा, हत्ती दरवाजा. किती मस्त गाव. तिथून बघा हा रस्ता बघा. वाव. आणि त्यातल्या त्यात इथून परत खाली खाली पण येतं. जे आपण मगाशी बोलत होतो त्या बघत होतो ना मगाशी, त्या बघा इथून त्या नेड्यातून दिसत होत्या त्या, इथून पाणी जातं वगैरे जेव्हा पाऊस वगैरे पडतो आणि त्या शिवलिंगावरती पाणी पडतं. पण मला अजून पण असं वाटतं की ते फक्त शिवलिंगासाठी फक्त शिवलिंगासाठी नव्हतं ते त्याच ते purpose त्याच साठी purpose तरी साठी. कारण शिड्या वगैरे बनल्यात ना प्रॉपर. मला असं वाटतं खाली बघून घे हे उतरून purpose साठी गेल्याशिवाय येते. नाही कळत. हे लक्ष देण्याच्या पर्पजसाठी बघा. हेच ते नीड आहे छोटस, ते खालतून बघत होतो आपण. मस्त आहे. इथे बसण्यासाठी पण जागा आहे. एक माणूस इथे आरामात बसू शकतो. दोन माणसं तरी हा. राहतील आपल्यासारखे. एक छोटी जागा मस्त. हा ना. बघ इथून केवढं दिसतंय समोरचं, म्हणजे अंदाज येईल. सुपर एक्सपिरियन्स. खाल्ला बघत होतो, इथे शिवलिंग होतं एक, आणि जे गाव दिसत होतं समोरनं, ते इथून लक्ष ठेवण्यासाठी ही जागा आहे. बघू गाव म्हणजे पण try सर्व- करू. सर्व सर्व रस्ता दिसतो. पूर्ण रस्ता दिसतो. थोडं पुढे येऊन हात बाहेर करू शकतो. थोडा क्रॉस कर मोबाईल, असं क्रॉस कर वरतून खाली. हा सनराईज बघ किती मस्त येते. हा कुठून येते, हा तिथून येते. हा दरवाजा बघा किती मस्त होता. आता याच्याच दरवाजाच्या मागच्या साईडला पण ते आहे काय माहिती नाही, काय असेल की नाही तिकडे, पण आम्ही जाऊन बघूया म्हणून वाट बनवली ना. हा ते तर सांभाळून लागेल मग आपल्याला. चुना आणि गुळ दोन्ही गोष्टी मिक्स करतात, त्याच्यामध्ये अजून काहीतरी मिक्स करतात आणि आणि नाही दिले ना पण कशासाठी आहे. त्याच्यासाठी चुन्याचा घाण आहे. इथे तो चुना आणि गुळ तो मिक्स केला चक्की सारखंच जातो. हा, वाटतं, चक्की सारखं. सारखंच आहे. असं ते चाकासारखं फिरतं आणि आणि मध्ये बैल असतो, तो बैल फिरला की ते फिरतं. आमच्या मध्ये मास्तरांना side ला. नॉलेज आहे बरं का. मी खूप अंडर एस्टिमेट करत होतो आजपर्यंत. आमच्या मास्तर लय हुशार आहेत. पाण्याचे टाके, गणेश कुंड. पिण्यायोग्य असेल का त्या पाण्याच्या टाक्याचं नाव आहे गणेश कुंड. तुला ते पाणी राहुल? हा ना. 18 टाके जे बोलले हा. त्याच्यातले 1 2 3 4 5 5 तर इथेच झाले. टाका इथे आहे. जर हे कुंड पकडलं 4 तर 5 6 हा कुंड पकडला 6 झाले. 6 टाका आहे. एक तिकडे होता का, आपण कुठे बघितलं का तिकडे? नाही तिकडे नव्हतं पाण्याचं टाका कुठे. असे 8 टाके. अच्छा भवानी मंदिरातून पुढे, किल्लेदार वाडा पुढे, गणेश कुंड हेच आहे. तर चौकी हा हा हे बघूया. हे नशीब हे असे ॲरो लावलेत, नाही तर कोणाला समजतं इथे काहीतरी आहे. असे ॲरो लावलेलं भारी आहे. रस्ता आहे, रस्ता आहे. सापड्या ना कुछ तो इतना चाल्या. इथे पण काहीतरी आहे रस्ता इथे खाली जायला. खूप चालून आल्यानंतर ते दिसला. हा. चल चल बघून येऊ. इथला बोर्ड निघालाय, इथे काहीतरी नाव असणार. अरे हीच चौकी आहे का मग ती? चौकी इथे वाटतं. कारण हे बाई इथं बोर्ड होता पण बोर्ड निघालेला आहे. उत्तर अजून एक इथे खोली सारखं भेटलं इथे. कदाचित हा शस्त्रकार साठा असेल इथे, किंवा मग हा खलबतखाना असेल, नाही माहिती. नाही हा नाही असेल खलबतखाना. चला बघूया काय. आरामात आरामात घाबरू नको. अरे दरवाजा आहे. टॉर्च मार ना, टॉर्च मार ना. राहुल्या. दरवाजा दुसरा हो. हा कुठे निघतो बाई दरवाजाच. अरे बाप रे बाप. उघडा इकडं. लॉक आहे. तू कर ना ओपन. मी घाबरतोय. का? माहित नाही मला. अरे उघड उघड उघड. हा? उघडा आहे ना बघ पहिले की लॉक आहे त्याचं. हो. दरवाजा नाईस नाईस नाईस. सुपर रे कोणता सुपर. दरवाजा? आपण शस्त्रकार साठा समजत होतो, पण शस्त्रकार साठा नाही. हा दुसरा दरवाजा येते. या दरवाजाचं नाव नाही माहिती. अरे बाई, कारण इकडे बाहेर खाली बोर्ड उतरायला नव्हता. बोर्ड हा चोर दरवाजा आहे राहुल. हा चोर दरवाजा असणार. हा इकडनं खाली गॅरंटेड हा चोर उतरायला दरवाजा जागा आहे. असणार. इकडनं खाली उतरायला जागा आहे आणि इकडनं जर तुम्ही खाली बघितलं तर माणूस पटकन उतरू शकतो. असं हा. त्या टायमात आपण नाही उतरू शकत. हा चोर दरवाजाच असणार हा गपचूप. कारण
कारण नीट बघितलं ना इथपर्यंत आपण बघतोय म्हणून कळतंय की इथून दरवाजा आहे. आरामात हे कुठेतरी ठेवते मग असतील ना डायरेक्ट जर तुम्ही बघितलं तिकडे बेसला निघतो म्हणजे माणूस पूर्ण. आता आम्हाला चोर दरवाजा दिसला इथे. हा इथे चोर दरवाजा खालती. ऍक्च्युअल मध्ये बघितलं ना आपण वरतून आता बघतोय किंवा चोर दरवाजाच्या साईडने आलो म्हणून कळतंय की इथे आहे एक वाट आहे करून. पण खालून बघणाऱ्या माणसाला काही कळणारच नाही की इथे वाट आहे. त्यामुळे याला चोर दरवाजा बोललं जातं. कारण की खालच्या माणसाला नाही समजणार की इथे वाट असेल करून. पण जे आहे तिथले मावळे वगैरे असतील त्यावेळेचे त्यांना माहिती होतं ना. आणि ऍक्च्युली ती हा. जागा अशी आहे ना की इतकं चालून हा. आल्यानंतर आम्हाला ही सापडली की हा हा. इथे आहे करून मस्त दरवाजा. मस्त जागा मस्त ही फाटत आणि होती सगळ्यात दरवाजा. महत्वाचं राहुल, दरवाजा वगैरे जरा फाटत होती. नाही सगळ्यात महत्वाचं जर हं, हं, बघितलं ना तर दरवाजा अजून काय क्वालिटी मध्ये तुम्ही बघा. नाही तो आता नंतर केला असेल मे बी. मला वाटत तर नाही रे. बट जे पण केलं किती छान बनवलं. नाही हा नाही, जुना नाही. दरवाजा आहे. नाही रे जुना नसणार एवढा तो. रिपेंट केलंय बघ ना सगळं दिसतंय. पेंट वगैरे केलं असेल कदाचित पण मग हा कदाचित फक्त हे केलं असेल रिपेंट केलं असेल. दरवाजा जो आहे तो आता असा दरवाजा नाही छान आहे मजबूत दरवाजा. वरतून असे दिसतात टाके. हे पाण्याचे टाके आहेत. त्या बाजूला चोर दरवाजा होता. आम्ही खाली गेलेलो तिकडे. तिकडे चोर दरवाजा होता. इथून वर आल्यानंतर हे पाण्याचे टाके दिसतात. पण चोर आणि समोर हा चोर दरवाजा म्हणण्यालायकच हा होता. हा खरंच. आणि तिकडे भवानी मंदिर आहे. आणि तिकडून आम्ही आलो तिथे राम मंदिर वगैरे होतं. इथे वरती भवानी मंदिर आहे. मग आता या साईडला काय पुढे जायला रस्ता आहे. हा काय जरासा वाडा भेटला. मग अशी 13 झाले ना आपले 14, 15, 16 2 बाकी 16 भेटलेले आहेत आम्हाला. या गडावरती काहीच गर्दी नव्हती. एवढ्या फुरसतमध्ये आम्हाला गड फिरायला भेटला आरामात. म्हणजे मुश्किलली वीकडे मध्ये वीकडेज प्रत्येक फोर्टसाठी प्रत्येक ट्रेकसाठी तेच बेस्ट आहे. वीकडेज बेस्ट आहे. तर आता आमचा पूर्ण गड फिरून झालाय. 18 टाके बघितले आम्ही. गणेश कुंड बघितलं. चौकीदार काय किल्लेदाराची चौकी बघितली. नाही किल्लेदाराचा वाडा किल्लेदाराचा वाडा बघितला. चौकी बघितली. तर चौकी हा बरोबर तर चौकी. चोर दरवाजा बघितला. हा पुढे इकडे ती गुफा बघितली. गुफा बघितली. भरपूर गोष्टी आहेत किल्ल्यावर बघण्यासाठी. गणेश कुंड बघितला. ते टाक्यांमध्ये जातं समजा. जोता बघितलं. जोता मस्त होता. जोत म्हणजे घाणा बघितला. घाणा बघितला. अजून तिकडे बुरुज बघितला. तो बुरुज बघितला पूर्ण. जो इथून दिसतोय हा दिसतोय खाली तो राम बुरुज मंदिर बघितला. बघितलं. राम मंदिर हत्ती बघितलं. दरवाजा बघितला. हा. ती हत्तीची सोंड पूर्ण आतमध्ये उतरून बघितली. हा. जे ज्याचं आम्हाला अप्रूप वाटत होतं. ती एवढी सुंदर होती. आणि दुसरी गोष्ट शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं. पुढे भवानी आईचं दर्शन भवानी घेतलं. मातेचं मंदिर आहे ते. आणि छान मंदिर आहे. तिथून पुढे आपण अजून कसलं दर्शन घेतलं सर? शिवलिंग होती. हा शिवलिंगाचं दर्शन हा. घेतलं. आणि भरपूर गोष्टी आहेत गडावर म्हणजे बघण्यासाठी. फक्त वेळ देऊन बघा. फक्त वर आले आणि टॉप सेंटरला आले म्हणजे गड संपला असं नाहीये. नाही हा बरेचसे लोक तुम्ही काय हा, करतात हा, माहितीये हा, का? आता चूक सांगतो म्हणजे चूक नाही, आपण कोणाला चुकीचं नाही ठरवू शकत. पण माझं असं मत आहे की आपण जेव्हा इकडनं येतो वरती आपण ती बाजू कव्हर करतो आणि नंतर आपल्याला डायरेक्ट महाराजांचं आपलं देवीचं मंदिर दिसतं. मंदिर आपण काय दिसतं करतो, आणि- मंदिराजवळ येतो, महाराजांचं दर्शन घेतो आणि वरती जास्तीत किल्लेदाराचा जास्त वाडा बघतो. म्हणजे किती in short उंच मध्ये आहे? बालेकिल्ला बघतो बालेकिल्ला बघ आणि आपल्याला वाटतं की संपलं. संपला गड पण संपला. तसं नाही. आम्ही पूर्ण तिकडे जाऊन उत्तरेच्या बाजूला आपला दर्शन कोणती बाजू आहे? पूर्वेच्या बाजूला जाऊन पूर्ण फिरून बुरुजापासून अख्ख्या याला बुरुजाला वळसा घालून डोंगराला अख्खा वळसा घालून 18 पाण्याचे टाके अख्खे मोजून बघितले. चोर दरवाजा खाली उतरून बघून त्या गुफेमध्ये खाली उतरून बघून आणि आम्ही डिटेल मध्ये फिरलो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला याच्यातनं त्रास अजिबात नाही झाला. 1% पण त्रास नाही झाला. उंचीला एक तर छोटा असल्यामुळे वरती फिरण्यात मजा आली खूप अजून. आणि त्यातल्या त्यात वातावरण अजून फ्रेश आहे खूप. अजून तेवढं गरम होत नाहीये. म्हणजे एकंदरीत चांगलं आहे. आणि आता मंदिराच्या इथे शेवटचा पॉइंट आम्ही मंदिराच्या इथे येऊन थांबलोय. इथून उतरून आम्ही सरळ थोडासा इथे खाली आरामाने उतरलो. नाश्ता करून आता खाली जाऊ नंतर. म्हणजे जर असा डोंगर आहे, डोंगराचा हे टॉप आहे. फक्त येऊन टॉपवर फिरण्यापेक्षा त्या डोंगराच्या आजूबाजूने जे पॉइंट्स आहेत, टाके म्हणा, चोर दरवाजा म्हणा, ते बघायला भेटतात आपल्याला. त्यामुळे डोंगराला एकंदरीत डोंगराला वळसा घालून फिरा. फक्त टॉपवर आलो आणि संपला गड असं नाही. वळसा घालून फिरलं तर सगळे पॉइंट्स बघायला भेटतील. चला आता नाश्ता करतो आणि मग संपेल असा ब्लॉग ऑलमोस्ट. बाय बाय. आलोय फायनली. आता आम्ही गडाच्या खालती आलोय. ऑलमोस्ट म्हणजे झालाच आहे, उतरलाच आहे. मजा आली. हो खूप मजा छान आली एक्सपिरियन्स होता. तुम्ही पण नक्की या. छोटा होता गड
पण मजेशीर होता. आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट इथे इथे किती लहान लहान मुलं येतात तुम्ही बघू शकता. सर दाखवा जरा एकदा. सगळी छोटी छोटी मुलं अशी शाळेकरी मुलं. आवड पाहिजे आवड. आणि आपल्या लहान मुलांना पण घेऊन या, पालकांना विनंती आहे. मस्त. बापरे भरपूर लोक आले. चलो बाय बाय. बाय बाय.